आता असं वाटलं की अलीबदरची धम्म परिषद होत आहे, कारण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला मानापानाचं जीवन मिळालं, 8 महिन्याने जगण्याची जी संधी मिळाली। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला काहीतरी देणं आहे आणि ते देणं आपल्याला फिरायचं आहे। ते कसं जगणे एकदम शॉर्ट मध्ये, हे जगणे पूर्ण लक्ष माझ्याकडे असलं, हे जगणे महान केले माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि हे जगणे महान केले, ही वाट दाविली रे, जगणे महान केले, ही वाट दाविली रे, पण ह्या बापाचीच बोली, पण ह्या बापाचीच बोली ह्या लेकांनी लावली रे, के जगणे बहाल केले ही वाट दाविली रे, हे जगणे बहाल केले ही वाट दाविली रे, पण ह्या बापाचीच बोली लेकांनी लावली रे, स्वतःच्या मालकीचे सोडून छान घरटे मेले उन्हात जाऊन सोडून सावली रे, मेले उन्हात जाऊन सावली। आणि आईची शपथ मित्रांनो, आईची शपथ, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर कुत्र्या मांजराप्रमाणे आपली गत असती, हागंदारीमध्ये आपलं गाव असतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं आज 8 मानेनं जगतो आहे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई। आणि अशाच एका कार्यक्रमामध्ये, एका लग्न प्रसंगामध्ये, एका लग्न समारंभामध्ये एक 70 वर्षाचा म्हातारा, या आमच्या आप्पाजी सारखा 70 वर्षाचा म्हातारा, वृद्ध म्हातारा एका लग्न समारंभात एका कोपऱ्यामध्ये बसलेला असतो, एका कोपऱ्यामध्ये बसलेला असतो, आणि थोड्या वेळामध्येच एका 4 व्हीलर गाडीमधून एक कर्नाटका 25 वर्षाचा युवक, 25 वर्षाचा तरुण गाडीमध्ये ऐकीत उतरतो आणि त्या आजोबाच्या समोरून जायला लागतो। त्याचं ते सौंदर्य पाहून, रूपाने देखना, हाईट, पर्सनॅलिटी, एसीच्या गाडीमध्ये उतरला आणि आजोबांसमोरून गेला। आजोबाने ते त्याचं रूप पाहिलं आणि आजोबा त्या तरुणाला बोलतात, अरे बाळा, तू दिसायला इतका देखना, तुझ्याकडे सगळं काही वैभव आहे, हे कशामुळे आला? तो 25 वर्षाचा तरुण त्या 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला बोलतो, आबा आबा, आज माझ्याकडे गाडी आहे, राहायला एसीची महालमाडी आहे, मोठमोठा कॉस्मेटिक मी वापरतो आणि त्यामुळे मला हे सगळं सौंदर्य प्राप्त झालं आहे, असा तो तरुण बोलतो। तेव्हा तो वृद्ध म्हातारा त्या तरुणाला बोलतो, अरे मूर्खा, जर बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्या गळ्याचा मडका आणि कमरेचा झाडू सोडला नसता तर तुला हे वैभव प्राप्त झालं नसतं। अरे यामध्ये तुझं काय घेणं देणं? जी पुण्याई आहे, जे वैभव तुला प्राप्त झाला आहे, ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई, तुझं काय यामध्ये? नाहीतर आपल्याला आज आपलं जेवढं काही सौंदर्य मिळतोय, तुम्ही टीव्ही मध्ये पाहता, 14 हफ्तों में निखार, फेरान लावली की सौंदर्य। पण मित्र हो, माझे भक्त जन हो,
आपल्याला जे काही सौंदर्य मिळालं असेल, जे काही वैभव मिळालं असेल, ज्या काही शाळामध्ये आपण जगत असू, ती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई हे आपल्याला विसरता कामा नाही. आणि म्हणून तो 70 वर्षाचा म्हातारा त्या 25 वर्षाच्या तरुणाला उत्तर देतो आहे काय? अरे माणूस असुनी, अरे तू माणूस असुनी पाहावं लागे खाली. अरे तू माणूस असुनी, कालपर्यंत तू माणूस होता परंतु तुला जगण्याचा अधिकार नव्हता. तू माणूस असुनी पाहावं लागे खाली. आणि आज अरे हे तुझ्या गालावरती लाली, तुझ्या गालावरती लाली, तुझ्या गालावरती लाली. अरे तू माणूस असुनी पाहावं लागे खाली. एवढ्या मोठ्या धम्म परिषदेमध्ये एकटा एक गायक आहे, गाणं स्टँड लावून गाणं म्हणतो आहे. कारण माझे ऍक्शन तुम्हाला दिसल्या पाहिजे म्हणून पूर्ण लक्ष माझ्याकडे. अरे तू माणूस असुनी असं पाहावं लागे खाली. आणि अरे ही तुझ्या गालावरती लाली, अरे तुझ्या गालावरती लाली, सर्वांच्या गालावरती लाली. बाभिमामुळे असं मी का बोलतो आहे? तो 70 वर्षाचा म्हातारा त्या 25 वर्षाच्या तरुणाला उत्तर देतो आहे. 25 वर्षाचा म्हातारा 70 वर्षाचा म्हातारा त्या 25 वर्षाच्या तरुणाला उत्तर देतो आहे. अरे तुझे याच्यामध्ये काय घेणं आहे मित्र? का मी हा जो लाली शब्द या गाण्यामध्ये प्रयोग केलेला आहे, तो लाली इंग्रजी शब्दाचा पर्यायी शब्द ग्लो. इंग्रजी मध्ये आपण त्याला ग्लो म्हणतो. भरपूर जणांनी चुकीचा अर्थ घेतलेला आहे. मी सौंदर्याच्या दृष्टीने तो लाली शब्द या गाण्यामध्ये वापरलेला आहे. कारण आई की शपथ कि हमारे कौम में कोई भी बढ़ चढ़कर नहीं होते. ये मेरे समाज में, ये मेरे कौम में कोई भी बढ़ चढ़कर नहीं होते. अरे ना कोई डॉक्टर बनता, ना कोई प्रोफेसर होते. कसम भगवान गौतम की हम कभी के मर गए होते अगर भारत में पैदा बाबा अम्बेडकर नहीं होते. आमच्या आई मातोश्री रत्नमालाबाई तागडे, आमच्या तागडे सरांच्या आई म्हणजे माझ्या पण आई, यांनी 100 रुपयाने मला पुरस्कृत केले. मी त्यांचा ऋणी आहे. आमचे धम्ममित्र ज्यांनी ज्यांनी धम्मराशी दिली त्यांचे नाव मला माहित नाही, पण सर्वांचा ऋणी आहे. मेरे भीम जैसा नेता पंडित जी गजबे कि हमारे भीम जैसा नेता पैदा हो नहीं सकता और उसकी सूरत, उसका नक्शा दोबारा हो नहीं सकता. मेरे सर पर भीम की रहमतों का साया है, फिर किसी से हमारा बाल बाका हो नहीं सकता.
कोणाकोणाला असं वाटतं की आपल्या गालावर जी लाली आली ती बाबासाहेबांची आली? दोन्ही हात वर करा. फक्त एवढ्या लोकांना वाटते का? जो गुस्ताखी करता होगा बाबा की शान में कीड़े पड़ेंगे उसके जुबान. इथं बसलेला असं एकही व्यक्ती नाही. सर्वांच्या गालावर लाली कोणामुळे आली आहे? हा दोन्ही हात वर करून. तुझ्या गालावरती लाली दोन्ही हात वर, दोन्ही हात वर. तुझ्या गालावरती लाली 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 लाली, माझ्या गालावरती लाली, आजीच्या गालावरती लाली, त्या काकूच्या गालावरती लाली, सर्वांच्या गालावरती लाली. भीमामुळे गालावरती लाली, भीमामुळे गालावरती लाली, गालावरती लाली, भीमामुळे आली, गालावरती लाली, भीमामुळे आली, गालावरती लाली, भीमामुळे आली, गालावरती लाली, भीमामुळे आली, गालावरती लाली, भीमामुळे आमच्या आदरणीय काही या गोष्टीसाठी खूप मोठं मन लागतं. नाहीतर लोक 10 रुपये देतात, 3 वेळा आमचं मान इकडे ओढतात. पहिले नाम लो हे काही नसायला खूप चलेगा पाहिजे. पैसे दिल्यानंतर सुद्धा नाव विचारलं तर त्यांनी सांगितलं असू द्या. पण त्या धम्म भगिनींचे सुद्धा मी आभार मानतो आहे. आमचे आदरणीय अच्छा ओके ताई, धन्यवाद ताई. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय मनोज दादा कोटांगले, शिवाजी कोठारे साहेब यांनी सुद्धा धम्मराशी देऊन मला पुरस्कृत केलंय, मला आशीर्वाद दिलाय. मी त्यांचा ऋणी आहे. आणि ऐका माझ्या मित्रांनो, कि गुलामों जैसी थी जिंदगी हमारी. अनूप भाई, ये मैंने लिखने की जरूरत किया हो, हालांकि ख्याल किसी दूसरे शायर का है, लेकिन चेंज देखिए कि गुलामों जैसी थी जिंदगी हमारी. कल तक बाबा साहब के पहले गुलामों जैसी थी जिंदगी हमारी, आज वजीरों में गिने जाते हैं. गुलामों जैसी थी जिंदगी हमारी, आज वजीरों में गिने जाते हैं. कल तक तलवार उठाना भी मना था हमको, आज वीरों में गिने जाते हैं. अरे लिखा लिखा मेरे बाबा साहब ने जब से इस देश का संविधान, कांच के टुकड़े थे आज हीरो में गिने जाते हैं. गीताचं पहिलं कडवायचं आमचे नागदेव साहेब, त्याचप्रमाणे तेजस्विनीताई नागदेव यांनी सुद्धा मला धम्मराशी देऊन पुरस्कृत केले. मी त्यांचा ऋणी आहे. गीताचं पहिलं कडवायचं माझ्या मित्रांनो, बाबासाहेबांच्या येण्या अगोदरचा काळ तो कसा होता. एकेकाळी फिल्म अभिनेत्री कंगना राणावत बोलली, सगळे सर फिल्म अभिनेत्री कंगना राणावत बोलली की म्हणे देशाला खरं स्वातंत्र्य जर मिळालं असेल तर ते 2014ला मिळालं. त्या कंगना राणावतला सांगतोय या जबाबदार स्टेजवरून, अगं हे कंगना,
जर बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं नसता तर तुझ्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू असता, तू अभिनेत्री होऊ शकली नसती. जर खऱ्या अर्थाने या महिलांना, खऱ्या अर्थाने या स्त्रियांना जर स्वातंत्र्य मिळालं असेल तर तो दिवस आहे 26 जानेवारीचा, महिला मुक्ती दिवस म्हणून तो साजरा केला पाहिजे. आणि आज बाबासाहेबांच्या भरोशावर, बाबासाहेबांच्या पुण्याईनं मोठमोठ्या पदांवरती आपण गेलो, गडगंज संपत्ती कमावली. आज आपला तोरा कसा आहे? बाबासाहेबांच्या पुण्याईनं. माझ्या ऍक्शनकडे लक्ष द्या. आज काय आहे तुझा तोरा, काय आहे तुझा तोरा, तोरा तोरा तोरा. तो वृद्ध म्हातारा 70 वर्षाचा म्हातारा 25 वर्षाच्या तरुणाला बोलतो, अरे मूर्खा, काय आहे तुझा तोरा, काय आहे तुझा तोरा, महाराजा पोरा, आहे तुझा तोरा, महाराजा पोरा, आहे तुझा तोरा, महाराजा पोरा, महाराजा पोरा, आहे तुझा तोरा, महाराजा पोरा. काय आहे तुझा तोरा. आहे की नाही? आज जर कोणी उघडा दिसला तर तो कोणाचा चेला? गांधींचा चेला समजला जातो. आणि सुटापुटात जर असला तर लोक काय बोलतात? म्हणून तर बोलतोय, काय आहे तुझा तोरा, महाराजा पोरा, वैरी कापे थरथरा. अरे वैरी कापे थरथरा, वैरी कापे थरथरा, कोणी येईना समोरा, कोणी येईना कालची स्थिती कशी होती आणि आज आपल्या मुलांचा तोरा कसा आहे? काय आहे तुझा तोरा, महाराजा पोरा, वैरी कापे थरथरा. अरे वैरी कापे थरथरा, कोणी येईना समोरा, कोणी येईना समोरा, कोणी येईना समोरा. आणि आज काय झालं? भीमाच्या पुण्याईने, अरे भीमाच्या पुण्याईने, तू भीमाच्या पुण्याईने, भीमाच्या पुण्याईने झाला सुभाग्यशाली. भीमाच्या पुण्याईने, भीमाच्या पुण्याईने झाला तू भाग्यशाली. आता सर्वांना सोबत म्हणायचं आहे, अरे ही तुझ्या गालावरती लाली, तुझ्या गालावरती लाली, जोरात, ही तुझ्या गालावरती लाली, तुझ्या गालावरती लाली, भीमामुळे, तुझ्या गालावरती लाली, भीमामुळे लाली, 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 तुझ्या गालावरती भीमामुळे लाली. प्राध्यापक तारेकजी सहारे, प्राध्यापक विजयजी रंगारी साहेब, माझे मित्र चेतन साखरे साहेब यांनी प्रत्येकी 100 रुपयांनी मला पुरस्कृत केले. मी त्यांचा ऋणी आहे. ये मशहूर तबला वादक हमारे भाई आशीष भाई देशभर, उनकी जानिब से भी ये नजराना मिला है. बहुत
मुश्किल होता है कलाकारों के जेब से पैसा निकालना, लेकिन ये उनका प्यार है। काकू बसा, थोड़ा देर बसा। तुझ्या गालावरती लाली लाली लाली, तुझ्या गालावरती लाली, और सर्वांच्या गालावरती लाली स्वाभिमानामुळे गालावरती लाली स्वाभिमानामुळे गालावरती लाली स्वाभिमानामुळे आली, गालावरती लाली स्वाभिमानामुळे आली। गीताचा शेवटचा कडू आपल्या मोर सादर करतो, वेळ कमी आहे म्हणून एकदम शॉर्ट मध्ये। हे गाणं माझं युट्यूबला आलं तेव्हा भरपूर लोकांनी या गीताला प्रतिसाद दिला। या जनता जनार्दनांमुळे आज गायकांच्या मार्फत ही चळवळ जिवंत आहे। पण मित्र हो, हे गाणं जेव्हा मी लिहित होतो, मी नागपूरच्या वसतिगृहामध्ये राहायचो आणि अर्ध गाणं माझं लिहून झालेलं होतं। पण हा जो अंतरा लिहिला, हा अंतरा मी तब्बल 6-7 महिन्यानंतर लिहिला। आणि तो अंतरा का लिहिला हे त्या गळ्यामधून ऐका। प्रशांता करू नको गर्व, माझं नाव प्रशांत सुभाष भाऊ। हा अंतरा मी नोकरीला लागल्यानंतर लिहिला आणि सत्य लिहिला। कसा? प्रशांता करू नको गर्व। अरे काय गर्व करतोस तू हे? जर बाबासाहेबांनी, एक एक शब्द ऐका, जर बाबासाहेबांनी या देशाचा संविधान लिहिला नसता, संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली नसती, तर हा गायक प्रशांत नारनवरे, प्राध्यापक प्रशांत नारनवरे बनू शकला नसता। हे बाबासाहेबांची मंडळी आहे। याच्यामध्ये तुझं काय घेणं देणं? प्रशांता करू नको गर्व। काय गर्व करतोस? प्रशांता करू नको गर्व, प्रशांता करू नको गर्व, हे विमान दिलं सर्व, आंबेडकरी चळवळीच्या नावावर काही गायक लोक धंदा करतात। तिकडे इत्तू बाबा सांगतात, तिकडे गुन्हा बाबा सांगतात, कोणी यशवंता बाबा सांगतात, आणि इकडे नद्याच्या डब्यापर्यंत मग 14 एप्रिल आली की मग हे प्रबोधनकार बनतात। 14 एप्रिल आली की प्रबोधनकार। पण माझ्या मित्रांनो, मी माझा अल्पसा परिचय देतो आहे की तरक्की की फसल हम भी काट लेते, जरा से तलवे अगर हम भी चाट लेते। तरक्की की फसल हम भी काट लेते, जरा से तलवे अगर हम भी चाट लेते। लेकिन मेरे लहजे में जी हुजूर न था, इसके अलावा मेरा कोई कसूर न था। अगर पल भर के लिए मैं बेज़मीर हो जाता, तो यकीन मानिए कब का अमीर हो जाता। सूरदास जी गणवीर साहेब 50 रुपयांनी पुरस्कृत केलं, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी। और भारत के मशहूर भोलक वादक हमारे गुरुवर्य जीतू काका गजभिये, इन्होंने भी ये 100 रुपए देकर मुझे नवाजा है। मेरे साथी हो, उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। थैंक यू कलाकार। तरक्की की फसल, ये कलाकार खोबरागढ़ उभरता हुआ बहुत ही अच्छा गायक है। दिनेश जी कटरे साहब, उनकी जानिब से भी ये नजराना मिला है। कलाकार सुनना फिर से कि तरक्की की फसल हम भी काट लेते, तरक्की की फसल हम भी काट लेते, जरा से तलवे अगर हम भी चाट लेते। लेकिन मेरे लहजे में जी हुजूर न था,
इसके अलावा मेरा कोई कसूर न था। अरे पल भर के लिए अगर मैं बेज़मीर हो जाता तो यकीन मानिए कब का अमीर हो जाता। भारत के मशहूर एक्रोबैट वादक हमारे छोटे भाई हितेश पाटिल, इनकी जानिब से ये 100 रुपए का नजराना मिला है। और कहना है मेरे साथियों, ढोलक वादक राकेश वाल्दे साहब, इनकी जानिब से भी ये नजराना मिला है। सभी का धन्यवाद करता हूँ मेरे साथियों। पल भर के लिए अगर बेज़मीर हो जाता तो यकीन मानिए कब का अमीर हो जाता। लेकिन जो गायक लोग जो खुद को प्रबोधनकार कहते हैं और बाकी स्टेज पर जाकर फिर हर प्रकार का गाना गाते हैं, मुझे इनसे कोई एतराज नहीं है। लेकिन मेरा ख्याल देखिए, ये नया शेर आपके स्टेज से देने जा रहा हूं कि मेरे समाज का हो भला। मनोज भाऊ काका, शेर सुनने के बाद हाँ, ये मेरे अंकल है, ये बहुत बड़े शायर हैं, कवि कमलेश जी पाटिल। लेकिन शेर सुनना मेरे साथियों कि मेरे समाज का हो भला। एक एक बोल सुनना, मेरे समाज का हो भला, ऐसे आंखों में ख्वाब रखता हूँ। भाई मेरे समाज का हो भला, ऐसे आंखों में ख्वाब रखता हूँ। जय भीम वाला हूँ, हर सवाल का जवाब रखता हूँ। ऐसी सुनने वाली पब्लिक मिले तो गाने का मजा ही और मेरे समाज का हो भला, ऐसे आंखों में ख्वाब रखता हूँ। जय भीम वाला हूँ, हर सवाल का जवाब रखता हूँ। तुम झुको किसी पत्थर के सामने, मुझे कोई ऐतराज नहीं। मैं अपने दिलो दिमाग में बाबा साहब रखता हूँ। तुम झुको किसी पत्थर के सामने, मुझे कोई ऐतराज नहीं। मैं अपने दिलो दिमाग में बाबा साहब रखता हूँ। क्यों? क्योंकि मुझे दोगले लोगों की सोहबत नहीं आई। मुझे दोगले लोगों की सोहबत नहीं आई और गिरगिट जैसे रंग बदलने की फितरत नहीं आई। मुझे दोगले लोगों की कभी सोहबत नहीं आई और गिरगिट जैसे रंग बदलने की फितरत नहीं आई। अरे बाबा साहब ने, मेरे बाबा साहब ने मुझको दी है खुददारी की दौलत, किसी के सामने हाथ फैलाने की नौबत नहीं आई। बाबा साहब ने, मेरे बाबा साहब ने दी है मुझको खुददारी की दौलत, किसी के सामने हाथ फैलाने की नौबत नहीं आई। म्हणून हा गायक प्रशांत नागनोरे बोलतो, प्रशांत करू नको गर्व। अरे काय गर्व करतोस तू? प्रशांत करू नको गर्व, हे भीमान दिलं सर्व। ही सगळी सजावट बघून, हे डेकोरेशन बघून, हा मंडप बघून, एवढं सगळं ऐश्वर्य बघून, भीमाच्या जन्मामुळे, भीमाच्या जन्मामुळे, अरे भीमाच्या जन्मामुळे हे सुरू झालं नवं पर्व, सुरू झालं नवं पर्व। या काकूंनी मला 200 रुपयांनी पुरस्कृत केले, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी। ज्यांनी दिले नाही त्यांचेही धन्यवाद। मनोज भाऊची कन्या, हिने सुद्धा तन्वी कोटांगले, हिने सुद्धा ही धम्मराशी दिली।
वासनिक साहेब यांनी सुद्धा धम्मराशी दिली. ज्यांनी दिले नाही त्यांनी जाग्यावर बसा, पण जाग्यावर बसून गाण्याचा आस्वाद घ्या आणि टाळ्या वाजवा. तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नाही. प्रशांत करू नको गर्व 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 गर्व, प्रशांत करू नको गर्व, प्रशांत करू नको गर्व, हे विमान दिलं सर्व. आणि आज भीमाच्या जन्मामुळे, भीमाच्या जन्मामुळे, अरे भीमाच्या जन्मामुळे हे सुरू झालं नव पर्व. कारण बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिला म्हणून हे नवीन पर्व सुरू झालं. हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालं. आज लोक बाबासाहेबांच्या संविधानाला बदलू पाहतात, बदलवण्याची भाषा करतात. त्यांच्या ते शक्य नाही. हे बाबासाहेबांचे लेकरं जोपर्यंत आहे